सारसोड आणि बेलापूर यांच्या दरम्यान सारसोडी संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते बेलापूर संघाला. साहिल आणि विनायक स्ट्राईकला येतो साहिल, नॉन स्ट्राईकला येतो विनायक. सुंदर चेंडू लगाच्या दिशेने खेळून काढतोय, सुंदर क्षेत्ररक्षण देखील होतं. एक धाव पूर्ण करतो, दुसऱ्या धावाचा प्रयत्न दिसतो आणि धाव नव्हती तिथे धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि पहिलाच चेंडूवर पहिलाच हादरा बसतोय विनायकच्या रूपाने बेलापूर संघाला. विनायक बॅक टू द पॅव्हलियन. एक बाद एक अशी धाव संख्या बेलापूर संघाची धाव पलकावर लागते. विनायक मागच्या सामन्यात त्यांनी धुवाधार फलंदाजी केली होती, तोच विनायक भोपळा न फुटता तंबूत परततोय. नाहक बळीचा बळी गमावते आपली. एक बाद एक अशी बेलापूर संघाची धाव संख्या. सामना फक्त 3 षटकांचा असणार आहे. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलेला आहे. नवीन फलंदाज जातोय तो म्हणजे साहिल आणि स्वप्नील अशी जोडगुली. हर्षद जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त सुरुवात, यथोचित मारा. सुंदर चेंडू उंचावर मारला, बघूयात आणि सीमा रेषे बाहेर. धाव संख्या 7, एक बाद 7 अशी धाव संख्या पहिल्या पत्रात हर्षल तोंडवर पुन्हा एकदा साहिल, नॉन स्ट्राईकला येतो स्वप्नील. मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरला होता तो तोंड पुन्हा शिवा रेषेबाहेर बॅक टू षटकार येतो साहिल याच्या बॅटमधून. धाव संख्या 13, एक बाद 13. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते साहिल याच्या बॅटमधून. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. धावसंख्या धाव पकडा लागली ती म्हणजे 13, एक बाद 13 अशी धावसंख्या प्रियदर्शनी बेलापूर संघाची. हर्षल षटकातील पुढचा चेंडू. हॅलो, एका धाव समाधान मानावं लागलं ते साहिल याला. धावसंख्या 14, एक बाद 14 अशी धावसंख्या. पहिलं षटक प्रगती पथावर वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने पहिले षटक टाकतोय तो म्हणजे हर्षल. स्ट्राईकला येतो स्वप्नील. मागच्या सामन्यात जो मॅन ऑफ द मॅच ठरला होता तो स्वप्नील होता. तोंड धरून हर्षल याच्या गोलंदाजीला. सुंदर असा चेंडू फलंदाज मारायचा होता चेंडू, त्याच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू जातोय सलर 100 हातात आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्थगित. धावसंख्या एक बाद 14 या आकड्यावर. पुन्हा धावून मारतो, बघूया चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. हा येतो स्वप्नील याच्या बॅटमधून चौकार. या 4 धावेच्या संघाची धावसंख्या 18 या आकड्यावर. षटक क्रमांक 1 इथे संपुष्टात येते. धावसंख्या धाव लागली ती म्हणजे पहिल्या षटका अखेरीस एक बाद 18. सामना फक्त 3 षटकांचा असणार आहे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 12 चेंडूमध्ये बेलापूर संघ किती धावा जमा करतोय आणि किती धावांचं आव्हान ठेवतोय सारसोळे संघासमोर पाहायचं आहे. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरं षटक हाताळताना दिसतोय तो म्हणजे गुफरान. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरं षटक गुफरान. तोंडे साहिल ज्याच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार आले होते. बघूया तो साहिल आता सामोरे जाईल.
गुफरान याच्या गोलंदाजीला 18 धावसंख्या धावपकर लागलेले, एक गडी गमावल्यानंतर बेलापूर संघ गुफरानच्या षटकातील हा पहिला चेंडू, सुंदर असा चेंडू चार मारे बघूया, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, हा येतोय साहिल याच्या बॅटमधून चौकार. या चौकाराने धावसंख्या 4 ने पुढे सरकते, ती म्हणजे एक गडी बाद 2200 आकड्यावर बेलापूर संघ. गुफरान षटकातील पुढचा चेंडू, तोंड बोलतो पुन्हा एकदा साहिल, सुंदर असा चेंडू. आता मात्र चेंडू फलंदाजाला मारायचा होता, चेंडू त्याच्या बॅटच्या पट्ट्यात येत, चेंडू जातोय सरळ यशच्या हातात, निर्धाव चेंडू, धावसंख्या मात्र स्थगित, धावसंख्या एक गडी बाद 2200 आकड्यावर बेलापूर संघ. गुफरान कायचं कमबॅक करताना दिसतोय, वैयक्तिक पहिलं संघाचे दुसरे षटक हाताळताना दिसतोय गुफरान. पुन्हा एकदा बॅक टू द बॅक, दुसरा पंचांचा नकारात्मक चेंडूचा इशारा होतोय. अवांतर धावसंख्येने खातं उघडलं, या अवांतर धावाने संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली, ती म्हणजे एक गडी बाद 2300 आकड्यावर. गुफरान षटकातील पुढचा चेंडू, तोंड येतो डावखुरा हाताचा फलंदाज साहिल, उंचावर मारतो बघूया, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि सुंदर असा झेल टिपला गेला. साहिल याची खेळ संपुष्टात येते, दुसरा गडी बाद होतोय 2300 आकड्यावर बेलापूर संघ. गुफरान मात्र आता कमबॅक करताना दिसतोय. नवीन फलंदाज मात्र मैदानात दाखवला येईल, तो म्हणजे सिद्धू. साहिल याची जागा भरून काढण्यासाठी जातोय सिद्धू, बघूया. 2 गडी बाद 23 अशी धावसंख्या बेलापूर संघाची धावफलकावर लागलेली आहे. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे, सामना फक्त 3 षटकाचा असणार आहे. धीरज भोईर या जिथे कुठे असतील आमच्या संपर्क कक्षाशी संपर्क साधायचा आहे. आगामी DGPL चे आयोजक धीरज भोईर पुढच्याच आठवड्यात धारावी प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल. वळूया मैदानाकडे. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरा षटक हाताळतोय, तो म्हणजे गुफरान. नवीन फलंदाज मात्र या मैदानात दाखल झाला आहे, तो म्हणजे सिद्धू. त्याला साथ देतोय मागच्या सामन्याचा सामनावीर स्वप्नेल. जबरदस्त पुस्तक पद्धतीचा चेंडू होता, चेंडू का नीटचा बॅटवर आला नाही, परंतु एक धाव नक्कीच मिळेल. सिद्धूने आपलं खातं उघडलं, धावसंख्या धावफलकावर जाते, ती म्हणजे 2 गडी गमावल्यानंतर 2400 आकड्यावर बेलापूर संघ. गुफरान आता मात्र स्ट्राईक एंडवर आहे, तो म्हणजे स्वप्नील. सुंदर असा चेंडू, फलंदाज चेंडू उंचावर मारण्याचा होता, चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातात, निर्धाव असा चेंडू, धावसंख्या मात्र स्थगित, धावसंख्या 2 गडी बाद 24 बेलापूर संघ. षटकातील हा शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. गुफरान वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगतीपथावर, तोंड देईल तो स्वप्नेल. सुंदर पुन्हा एकदा जबरदस्त झेल. आता स्वप्नील याची देखील खेळी संपुष्टात येते, षटक क्रमांक 2 इथं संपुष्टात येते. धावसंख्या धावफलकावर लागते, ती म्हणजे 3 गडी गमावल्यानंतर 2400 आकड्यावर बेलापूर संघ. आता मात्र शेवटचा षटक, बघूया कोण हाताळतोय, आपल्याला पाहायचा आहे. शेवटचा 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे
आणि धाव संख्या धाव पळकावं लागेल ती म्हणजे 24. 3 गाडी गमावल्यानंतर बेलापूर संघ. आता मात्र शेवटचं षटक घेऊन येतो तो म्हणजे कुशल. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं शेवटचं षटक. नवीन फलंदाज देखील मैदानात दाखवला होतो तो म्हणजे ऋषी आणि सिद्धू असे जोडे बघूया. शेवटचा 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधील. कुशल हाताळताना दिसतोय शेवटचा षटक बघूया. या शेवटच्या 6 चेंडूमध्ये बेलापूर संघ किती धावा जमा करतोय आणि किती धावांचं आव्हान ठेवतोय ते सारसोला संघासमोर आता पाहायचं आहे. दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेला आहे. बघूया फुटफुटे चेंडू बघूया. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेनं. सुंदर क्षेत्ररक्षण देखील होतोय. एकदा पूर्ण करतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न देखील होतोय आणि तो देखील यशस्वी ठरतोय. 2 धावा मिळतात या ऋषी आला. या 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 आकड्यावर. 3 गाडी गमावल्यानंतर बेलापूर संघ 3/26 अशी धावसंख्या. शेवटचं षटक प्रगती पथावर कुशल. पुन्हा एकदा फुलटा पद्धतीने बघूया. चेंडू खाली क्षेत्ररक्षकाने सुंदर असा झेल टिपला गेला. ऋषी याची खेळी देखील संपुष्टात येते. 4था हादरा बसतो बेलापूर संघाला 26 आकड्यावर. माफ करा, सिद्धू याची खेळी संपुष्टात येते. धावसंख्या 26. 4 गडी गमावल्यानंतर बेलापूर संघ अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया जबरदस्त गोलंदाजी कुशल याची. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. या 2 चेंडूमध्ये 1 धाव आणि 1 बळी असं समीकरण कुशल याच्या गोलंदाजीचं. नवीन फलंदाज देखील दाखल होतो मैदानात तो म्हणजे इजाज. शेवटचा 4 चेंडूंचा खेळ शिल्लक या इनिंग मधील. सुंदर असा चेंडू बॅटची कडे घेऊन जातोय सरळ घोषित क्षेत्रामध्ये. एकदा नक्कीच मिळेल एका धावनेशी संघाची धावसंख्या 27 आकड्यावर. 4 गडी गमावल्यानंतर बेलापूर संघ अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कुशल षटकातील पुढचा चेंडू. जबरदस्त चेंडू. चेंडू काय फलंदाज समजला. चेंडू जातो सर एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव असा चेंडू. जबरदस्त गोलंदाजी कुशल. जबरदस्त मारा. भेदक मारा म्हणावा लागेल. जबरदस्त उंचावर मारला बघूया. चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर आणि हा येतोय षटकार. या 6 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 गडी गमावल्यानंतर 33 आकड्यावर बेलापूर संघ. आता मात्र या इनिंग मधील शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. धाव संख्या 33. 4 गडी गमावल्यानंतर बेलापूर संघ अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शॉर्टपिच मध्ये चेंडू बघूया. उंचावर मारलेला आहे आणि हा देखील जातोय. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. धाव संख्या धाव पळकावी लागली ती म्हणजे 39 आकड्यावर आणि जिंकण्यासाठी धावा काढायच्या आहेत त्या म्हणजे 40. 18 चेंडू आणि 40 धावांचं आव्हान सारसोली संघासमोर ठेवलेलं आहे ते म्हणजे प्रियदर्शनी बेलापूर या संघानं.
यानंतरचा होणारा सामना मच्छिंद्र स्मृती दारावे आणि तलावली यांच्या दरम्यान होणार आहे. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल कन्फर्म करणं मला सांग. चला 18 चेंडू आणि 40 धावांचं आव्हान डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडी सारसोली संघाची मैदानात उतरते ती म्हणजे दीपक आणि कुशल. स्ट्रायकिंगला येतो म्हणजे दीपक आणि नॉन स्ट्राईकला येतो कुशल. चला बेलापूर संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. 18 चेंडू आणि 40 धावांचं समीकरण. सांग सांग. यानंतरचा होणारा सामना तो म्हणजे समर्थनगर घनसोली आणि मच्छिंद्र स्मृती दारावे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी लगेच यायचं आहे. सामन्याकडे बोलूया. स्ट्रायकिंग लेनला येतो म्हणजे दीपक आणि नॉन स्ट्राईकला येतो कुशल. 18 चेंडू आणि 40 धावा सामना जिंकण्यासाठी सारसोली संघाला. बेलापूर संघाकडून सलामीचा षटक हाताळतो तो म्हणजे विनायक. हॅलो विनायक वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळताना दिसतो. सामना करेल तो म्हणजे दीपक. जबरदस्त चेंडू उंचावर मारायला बघूया. क्षेत्ररक्षक चेंडू केले आणि सुंदर असा झेल. पहिल्याच चेंडूवर पहिल्या गडी बाद करण्यात यश मिळते ते म्हणजे विनायकला. चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं लॉंगांच्या दिशेनं. पहिला हादरा बसतोय. 40 धावांचा पाठलाग करताना दीपक याच्या रूपानं सारसोली संघाचा. आता मात्र समीकरण थोडेसे बदलतंय ते म्हणजे 17 चेंडू आणि 40 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी सारसोली संघाला. नवीन फलंदाज देखील मैदानात दाखल होतो तो म्हणजे हर्षल. 17 चेंडू आणि 40 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी सारसोली संघाला. चालू असलेला सामना बेलापूर आणि सारसोली यांच्या दरम्यान. बेलापूर संघाला प्रथम फलंदाजी करताना 39 धावा काढल्या त्या म्हणजे 18 चेंडू मध्ये आणि 40 धावांचं आव्हान ठेवलं ते म्हणजे सारसोली संघासमोर. मात्र पहिल्याच षटकात पहिल्याच चेंडूवर पहिलाच गडी बाद होतो सारसोली संघाचा 40 धावांचा पाठलाग करताना. विनायक वैयक्तिक पहिला संघाच्या वतीने पहिलं षटक हाणामारीचे षटक पॉवर प्लेचं षटक हाताळताना दिसतोय. नवीन फलंदाज देखील दाखल होतोय तो म्हणजे हर्षल. तुम्ही सांगलाच मी बोललो. लेफ्टिंगच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचांचा नकारात्मक चेंडूचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येनं खातं उघडलं. सारसोली संघाचं देखील खातं उघडलं. 1-1 अशी धावसंख्या. 40 धावांचा पाठलाग करताना सारसोली संघ. माफ करा गणेश. विनायक षटकातील पुढचा चेंडू. सुंदराचा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा नकारात्मक चेंडूचा इशारा येतोय. पंच संदेश नाईक जबरदस्त पंच. 1-2 अशी धावसंख्या सारसोली संघाची धाव पकडायला लागते ती म्हणजे 40 धावांचा पाठलाग करताना. दोन्ही धावा अवांतर स्वरूपात आलेल्या आहेत सारसोली संघाला.
काहीसा स्वर मारा खराब मारा म्हणावा लागेल तो विनायक याचा. सुंदर उंचावर नक्की षटकार असेल आणि आता मात्र गणेशाच्या बॅटमधून येतोय पहिला षटकार. धावसंख्या धावपळ करावी लागते ती म्हणजे 1-8 40 धावांचा पाठलाग करताना सारसोळे संघ. विनायक षटकातील पुढचा चेंडू तोंड देईल तो गणेश. धावसंख्या 8 एक गडी गमावल्यानंतर पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू जाते घोषित क्षेत्रामध्ये. एकदा नक्कीच मिळाला एका डावाने संघाची धावसंख्या 1 पुढे सरकते ती म्हणजे 9 या आकड्यावर 40 धावांचा पाठलाग करताना सारसोळे संघ एक गडी गमावल्यानंतर. 3 षटकांचा हा सामना बघूया. दोन्ही संघ एक सामना जिंकलेला आहेत. जबरदस्त चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू जबरदस्त चेंडू निर्धाव असा चेंडू. धावसंख्या मात्र स्थगित. धावसंख्या 1-9 40 धावांचा पाठलाग करताना सारसोळे संघ. सलामीचा षटक अटकता हाताळतोय तो म्हणजे विनायक बेलापूर संघाकडून. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडूचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्या पुन्हा एकदा भर पडतोय. धावसंख्या धाव पळकावी लागते ती म्हणजे 10 या आकड्यावर एक गडी गमावल्यानंतर 40 धावांचा पाठलाग करताना सारसोळे संघ. विनायक पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू सुंदर पद्धतीने खेळून काढतोय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. हा येतोय पुन्हा एकदा गणेशाच्या बॅटमधून षटकार. धावसंख्या धाव पकावी लागते ती म्हणजे 16 या आकड्यावर 40 धावांचा पाठलाग करताना सारसोळे संघ एक गडी गमावल्यानंतर. कोणत्या पंचाने फेटाळले. एक धाव नक्कीच मिळाली. एका धावनिशी संघाची धावसंख्या धाव पोहोचते 17 या आकड्यावर. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव पकडावी लागते ती म्हणजे 17 या आकड्यावर 40 धावांचा पाठलाग करताना सारसोळे संघ एक गडी गमावल्यानंतर. दरम्यान नाणेफेकीचा कौल घडतोय. सुहास यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. समर्थनगर घनसोली आणि मच्छिंद्र स्मृती दाराळे यांच्या दरम्यान आगामी सामना खेळवला जाईल. धीरज भोर लीड करतोय मच्छिंद्र स्मृती दाराळे संघाला. बघूया नाणेफेकीचा कौल घडतोय सुहास यांच्या शुभ हस्ते. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 10 पळकावी लागली ती म्हणजे 17. 40 धावांचा पाठलाग करताना सारसोळे संघ एक गडी गमावल्यानंतर वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरा षटक हाताळताना दिसतोय तो म्हणजे स्वप्नील. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता तोच स्वप्नील. आता गोलंदाजी बाहेर समजतात. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव नक्कीच मिळेल. एका धावनेशी संघाची धावसंख्या 1 पुढे सरकते ती म्हणजे 18 या आकड्यावर एक गडी गमावल्यानंतर सारसोळे संघ 40 धावांचा पाठलाग करताना. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. थोड्याच वेळात ते आपला निर्णय कळवतील. तर आपण सामन्याकडे वळूया. धावसंख्या 18 40 धावांचा पाठलाग करताना सारसोळे संघ. बघूया पुन्हा आता षटफेक चेंडू. चेंडू जातो सरळ एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव असा चेंडू. चांगली गोलंदाजी स्वप्नील याची. मागच्या मॅच मध्ये जो मॅन ऑफ द मॅच ठरला होता तोच स्वप्नील गोलंदाजीचा भार सांभाळताना दिसतोय आपल्याला.
स्वप्नील वैयक्तिक पहिलं आणि संघाचे दुसरं षटक हाताळताना दिसतोय आपल्याला. बघूया समोर आहे कुशल, जबरदस्त चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढतोय. सुंदर क्षेत्ररक्षण देखील होत आहे. एकाधार समाधान मानावं लागलं ते कुणाल याला. फोटो पैसे डावखरा हाताचे फलंदाज श्री दशरथ भोयर इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दशरथ भोयर, माझे सहकारी दशरथ भोयर जिथे कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षेमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बघा सामन्याकडे वळूया. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या तिने दुसरं षटक प्रगती पथावर आहे. स्वप्नील तोंड देईल तो पुन्हा एकदा गणेश. जबरदस्त चेंडू पंचाचा नकारात्मक चेंडूचा इशारा येतोय. अवंत धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडतोय. या अवंत धावने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 20 या आकड्यावर 40 धावांचा पाठलाग करताना सारसोळे संघ एक गडी कमावल्यानंतर. पुन्हा एकदा स्वप्नील, पुन्हा एकदा छाटपतीचा चेंडू उंचावर मारूया. बघूया चेंडू नक्कीच जाईल सीमा रेषेबाहेर. हा येतोय गणेश याच्या बॅटमधून षटकार आणि धाव संख्या 6 ने पुढे सरकते ती म्हणजे 26 च्या आकड्यावर 40 धावांचा पाठलाग करताना एक गडी गमावल्यानंतर सारसोळे संघ. मी पुन्हा एकदा विनंती करतोय दशरथ भोयर जिथे कुठे असतील आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आता मात्र 14 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी सारसोळे संघाला. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. स्वप्नील स्वतः गोलंदाजीचा भार सांभाळताना दिसत आहेत. तोंड बोलतो गणेश. स्लोवर पद्धतीचा चेंडू बघूया. चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. घोषित क्षेत्रामध्ये एक धाव नक्कीच मिळेल. हे एका धावशी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27 च्या आकड्यावर एक गडी गमावल्यानंतर सारसोळे संघ. या दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. धावसंख्या काढायची होती म्हणजे 13. सामना जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 13 धावा. स्लोवर पद्धतीचा चेंडू पुन्हा समोरच्या दिशेने खेळून काढतोय आणि जबरदस्त प्रयत्न देखील होता परंतु प्रयत्न असे अयशस्वी ठरतोय. चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. हा येतोय शेवटच्या चेंडूवर षटकार. आता मात्र शेवटचे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावा काढायच्या जिंकण्यासाठी त्या म्हणजे 7. 6 चेंडू 7 धावा. शेवटचा षटक हाताळण्यासाठी येतोय तो म्हणजे साहिल. 6 चेंडू 7 धावा जिंकण्यासाठी. बघूया साहिल वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने शेवटचा षटक. सुंदर पुन्हा उचलवणे झेल आहे. क्षेत्ररक्षक झेलवर आहे आणि सुंदर असा झेल. कुशल याची केली संपुष्टात येते. दुसरा हादरा बसतो सारसोळे संघाला 33 या आकड्यावर. आता मात्र नवीन फलंदाज येतो हर्षल. आता मात्र 5 चेंडू आणि 7 धावा सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त सामना. 5 चेंडू 7 धावा. आगामी सामना आपला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे समर्थ नगर घनसोली आणि मच्छिंद्र स्मृती धारावी संघादरम्यान. धारावी संघानं नाणेफेकीचा कोल जिंकलेला आहे. डिसिजन अजून पेंडिंग आहे. बघूया थोड्याच वेळेला आपल्याला डिसिजन करणार आहे. तो सामन्याकडे बोलूया. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. हर्षल आलाय नवीन फलंदाज. बघूया 5 चेंडू आणि 7 धावा. गोलंदाजी करतो साहिल. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या तिने शेवटचा षटक. शेवटचा 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावा काढायच्या ते म्हणजे 7. पुन्हा एकदा षटपंच बघूया. सुंदर झेल आणि सुंदर असा झेल. हर्षल देखील तंबूत परततो. भोपळा न पडतात. बॅक टू द बॅक दुसरा बॉल मिळवतो तो म्हणजे साहिल. अजूनही 4 चेंडू आणि 7 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते बेलापूर संघादरम्यान. 4 चेंडू आणि 7 धावा. वैभव येतो नवीन फलंदाज. बघूया
हॅट्रिकची संधी आहे साहिल याला. बघूया हॅट्रिकची संधी साधतोय का पाहायचा आहे. शेवटचा 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावा काढायच्या जिंकण्यासाठी त्या म्हणजे 7. चार चेंडू आणि 7 धावांची गरज. बघूया जबरदस्त गोलंदाजी. बॅक टू द बॅक दुसरा बळी मिळवण्यात यश मिळतं ते म्हणजे साहिल याला. जबरदस्त चेंडू हळवार पद्धतीने खेळून काढतोय. एकदा एखाद्यावर समाधान मानलं तो वैभव यानं. आता मात्र शेवटचे 3 चेंडू आणि 6 धावा म्हणजे 2 धावेची सरासरी गाठायची होती सारसोले संघाला. 3 चेंडू 6 धावा. तोंड देतो गणेश. बघूया साहिल. शेवटचे 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त उंचावर मागे. बघूया पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक झेल मागे आणि सुंदर असा झेल. तिसरा बळी मिळवण्यात यश मिळतंय साहिल याला. गणेशाची खेळी संपुष्टात येते. तिसरा गडी बाद करण्यात यश मिळते साहिल याला. आता मात्र शेवटचे 2 चेंडू आणि धावा काढायच्या 6. जवळजवळ 3च्या सरासरीने धावा काढायचे सामना जिंकण्यासाठी सारसोले संघाला. 2 चेंडू आणि 6 धावा. काय गोलंदाजी आहे, काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. बेलापूर संघाचं जबरदस्त क्रिकेट देखील पाहायला मिळते. चांगलं मनोरंजन घडतं इथं प्रेक्षकांचं. जबरदस्त फलंदाजी देखील केली साहिल यांनी. जबरदस्त गोलंदाजी देखील पाहायला मिळते. एकंदरीत अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळते साहिल याच्या माध्यमातून. शेवटचे 2 चेंडू आणि 6 धावा. एका मोठ्या फटक्याची गरज सामना जिंकण्यासाठी सारसोले संघाला. 2 चेंडू 6 धावा. 6 धावा 2 चेंडू. व्हॉट अ मॅच. जबरदस्त चेंडू जातो घोषित क्षेत्रामध्ये. आता मात्र शेवटच्या एका चेंडूमध्ये 5 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे तुम्हाला 5 धावा काढाव्याच लागतील. म्हणजे मोठा फटका मारावाच लागेल. 4 धावा काढून जमणार नाही कारण की षटकारच मारावा लागेल. म्हणजे मोठा फटका लागेल. शेवटचा चेंडू आणि 5 धावांची गरज. काय गोलंदाजी, कलाटने आणणारी गोलंदाजी या सामन्यात साहिल याच्या माध्यमातून घडते. शेवटचा चेंडू आणि 5 धावा. व्हॉट ए मॅच. जबरदस्त चेंडू, जबरदस्त ब्लॉकवर चेंडू आणि सुंदर असा गोलंदाजी साहिल याची. 3 गडी बाद केले. आपल्या संघासाठी विजय देखील खिचून आणला साहिल यानं. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं देखील हार्दिक अभिनंदन. चला धारावी संघ विनंती असेल आपला निर्णय कळवायचा आहे. धीरज भोईर